Okay, fine. So let's start with the session. And yeah, once again, a very warm good evening, guys, and welcome for MERN, that is React Internship Program. So in the last lecture, we have just done with the positions that is fixed and absolute, right? आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच पार्टला थोडंसं वेगळ्या प्रकारे मोल्ड करणार आहे. दॅट वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट दॅट इज पोझिशन्स दॅट इज ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह. ओके, सो आपला अजेंडा काय असेल आजच्या लेक्चरचा? टू अंडरस्टँड हाऊ द पोझिशन ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह वर्क्स. ओके, दॅट इज गोइंग टू बी द मेन अजेंडा. So let's focus on it and let's understand that how the position relative and position absolute works. ठीक आहे? ओके, तर यासाठी मी इथे जस्ट बॅच 5 मध्ये अंडर CSS I think so I just done a mistake. Okay, let's cut and paste it all. Okay, so yes, let's open this one with VS Code. Yes, so इथे आपण जस्ट पोझिशन ऍब्सोल्यूट आणि पोझिशन रिलेटिव्ह हा कॉन्सेप्ट बघितलेला. ओके, येस. Okay, so here just I will remove the content. Also I will remove the CSS file. And now let's understand how the position system will work. आता आपण फिक्स बघितलेली आहे. येस और नो? लेट्स से की माझ्याकडे इथे एक सेक्शन आहे. ओके, आणि या सेक्शन मध्ये एक हेडर आहे. What we have? A header. Let's add a class as a main header. ठीक आहे, या मेन हेडरला इनिशियली आपण काय करूया? We will provide a height of 20 VH or 10 VH. And let's use a background color light coral or light blue. And let's make a right click and let's say open with live server. So this will open your application with a live server. And this is what we will get. ओके, आता एक असा विचार करूया की आपल्याकडे अजून एक सेक्शन आहे आणि या सेक्शनला मी एक क्लास ऍड करेल. आय विल जस्ट से मेन सेक्शन. व्हॉट आय विल से? अ मेन सेक्शन. चला, याला पण आपण सेम वे मध्ये एक हाईट देऊया आणि एक बॅकग्राऊंड कलर देऊया. सो आय विल से हाईट विल बी लाईक 50 VH. Okay, and it will be light coral. So let's increase it a bit more, like 70, 80 VH. And let's say that we have one more section that is a footer. कोणता आहे सेक्शन आता? Footer. Let's add a class like say main footer. And what I will do, I will also add the similar logic of the main header. तर इथे जर बघितलं तर या प्रकारे एक वेबसाईट तुम्हाला दिसेल. सिंपलचा स्ट्रक्चर बनवलेला. येस और नो? लेट से की मला एक ऍडव्हर्टाइजमेंट पॉपअप क्रिएट करायचंय. काय क्रिएट करायचंय? ऍडव्हर्टाइजमेंट पॉपअप. आता आपण काय करूया, या वेबसाईटची हा जो सेक्शन आहे याला मी 100 VH करेल. यू कॅन सी इट स्क्रोल होतोय. बट आपल्याला कसा हवाय तो पॉपअप स्क्रोलेबल नकोय, तो कसा हवाय? फिक्स हवाय. सो कसं करू शकतो आपण त्यासाठी? वी कॅन जस्ट क्रिएट अ सिंपल सेक्शन आणि या सेक्शनला मी क्लास देईल लाईक से युजर रजिस्ट्रेशन पॉपअप.
काय नेम देतोय आपण त्याला? युजर रजिस्ट्रेशन पॉपअप. आणि याला इथे आपण सिंपल पोझिशन काय सेट करूया? फिक्स्ड. पोझिशन काय सेट करणार? We will set a fixed position to it. Now the next step will be, let's make a height of 100 VH and width as 100% and background color as black. And let's save this one. Let's save this one also. Okay. So we will try to just check this one. Let's add a Z index as one. Uh, okay. So this section was not working as it was at bottom. Let's try this one more time. Let's add a background color to this section. Main section as transparent. Still it is not there. Okay, we will move this one on the top. तिथे सर्वात टॉपला मी याला मूव्ह करेल. Okay, you can see it's there. Okay, आहे. Very good. Now let's make this one as a transparent. तर ट्रान्सपरन्सी साठी इथे आपल्याकडे जस्ट एक बार आहे, ट्रान्सपरंट बार. तर याने काय होतं, जो कलर आहे त्याच्यात ट्रान्सपरन्सी आपल्याला अप्लाय करता येते. सो इफ आय सेव्ह इट, यू बॅकग्राऊंड दिसतोय का ट्रान्सपरंट आहे? दिसतोय का? राईट. जस्ट आय विल ऍड इट मोर. What I will do, just I will say a background must be more transparent. आता खूप सारे वेबसाईट असतात, त्यांचं कधी बॅकग्राऊंड तुम्ही असं ब्लर बघितलेलं आहे का? बॅकग्राऊंड ब्लर असतं, बघितलंय का? तर असं पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. इथे आपण काय करणार? जस्ट आय विल ऍड backdrop filter and let's make it blur. Okay, with a value of 10 pixel. ब्लरनेस दिसतोय का? दिसतोय का? जर मी ते 5 जर केलं, 5, आणि हा जो बॅकग्राऊंड कलर आहे हा पूर्णपणे जरी काढून टाकला तरी तुम्हाला तो ब्लरनेसचा इफेक्ट येईल बघा. इफ आय जस्ट मेक इट 1, बघा लाईट ट्रान्सपरंट वाटतंय. ओके, आता हे शो करण्यासाठी मी काय करेल, इथे लोअरम टेक्स्ट मल्टिप्लाय बाय 5 करेल. ब्लरनेस दिसतोय बघा त्या टेक्स्ट मध्ये. ओके, आणि इथे मी त्याला अजून एक 5 पिक्सल जर केलं तर तुम्हाला दिसेल की ते बॅकग्राऊंड ऍक्च्युली ब्लर झालंय. सर जर तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड ब्लर करायचं असेल, सो इन दॅट केस व्हॉट वी नीड अ बॅकड्रॉप फिल्टर. व्हॉट वी नीड अ बॅकड्रॉप फिल्टर. आता यामध्ये खूप सारे असतात, लाईक सॅपिया, so what I will do, just I will check for backdrop filter. यामध्ये खूप सारे फिल्टर्स असतात. ओके, तुम्हाला हवे ते फिल्टर्स तुम्ही यूज करू शकताय. तर बघा इथे सेपिया आहे. सो वी विल यूज अ सेपिया. ओके, विथ द व्हॅल्यू लाईक 10%. ओके, आता याला इथे कलर जो आहे तो आपण जस्ट मॅप करून बघूया.
I think so. It will need a pixel. So let's check it out. And just I will change this one to 10. हा सेपियाचा इथे एक इफेक्ट दिसेल बघा तुम्हाला. तर सेपिया बेसिकली तुम्ही जर इमेजचे सॉफ्टवेअर जर यूज करत असाल मोबाईलमध्ये ऍप, इमेज फिल्टरच्या ऍप, तर त्यामध्ये हा सेपिया नावाचा एक इफेक्ट असतो. ओके, तसंच ग्रे स्केल नावाचा पण इफेक्ट असतो. त्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, याची स्केलिंग तुम्हाला सेट करता येते की किती ग्रे स्केल हवाय तुम्हाला, तर तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसतो. ओके, but let's say I don't want to use that one. I just want to use blur. So here you can just set a pixel value. Just I will set 3 pixel. You will see that the text will be a bit blur. आता यामध्ये तुम्ही एक फॉर्म क्रिएट करू शकताय. काय क्रिएट करू शकताय? You can create a form. Okay. So let's go with that. तो फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण काय करूया, इथे मी हा जो पॉपअप दिलेला आहे याच्या आतमध्येच एक सेक्शन क्रिएट करेल आणि याला म्हणेल क्लास ॲज लॉग इन फॉर्म. काय यूज करणार आपण? Class as a login form. Now the next will be, just I will say that it will have a width. जी टोटल विड्थ आहे तर त्या विड्थला न पकडता आपण डायरेक्टली व्ह्यू पोर्ट पकडूया. सो आय विल जस्ट से द विड्थ विल बी लाईक 30 VW. ओके, आणि इनिशियली मी फक्त एक डमी हाईट ठेवेल. हाईट विल बी लाईक 50 VH and background color will be white. You will see one thing that की हा बॉक्स आपल्याला इथे दिसतो. हाच बॉक्स आपण सेंटरला पण आणू शकतोय. कसा? याचा पॅरेंट कोण आहे या क्लासचा? युजर रजिस्ट्रेशन पॉपअप. तर इथे आपण जस्ट म्हणू शकतो डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर अँड अलाइन आयटम सेंटर. यू विल सी दॅट की आपण त्याला सेंटरला आणलंय. तर बेसिकली जेव्हा आपण फिक्स्ड यूज करतोय तेव्हा तुम्ही बॅकग्राऊंडला किती पण त्याला मूव्ह करा, तो पॉपअप मूव्ह होणार आहे का? नाही होत. ओके, याच पॉपअपला मी थोडासा बॅकड्रॉप ऍड करेल आता. ब्लॅक कलर, अ स्लाइड ब्लॅक कलर. त्याने काय होतं, तो अजून फोकस्ड होतोय बघा. बॅक फोकस्ड वाटतोय आता, थोडासा लाईट शेड झालाय आणि ब्लर पण आहे, तो असा लाईट होतोय. आता यालाच मला काय हवंय, एक क्लोज बटन हवंय. काय हवंय? क्लोज बटन. बघितलेलं आहे तुम्ही वेबसाईटमध्ये, असं क्रॉसमध्ये रेड बटन असतं, राईट? तर मग असं जर आपल्याला इथे बटन जर हवंय, या कॉर्नरला मला ते बटन हवं, राईट? वेअर आय वॉन्ट दॅट बटन? ॲट दिस राईट कॉर्नर. सो हिअर कम्स अ पिक्चर ऑफ ॲब्सोल्यूट. इथे फिक्स वर्क होत नाही. त्याचं रिझन असं आहे की ॲब्सोल्यूट एका स्पेसिफिक लेवलला जाऊन स्टक होतो. व्हॉट इज ॲब्सोल्यूट? इट गेट स्टक टू अ स्पेसिफिक लेवल. आता हे समजून घेऊया आपण कसा. लेट से की या लॉग इन सेक्शनच्या मध्ये मी एक बटन क्रिएट केलं. बटनचं नाव काय आपलं? क्लोज. सो आय विल जस्ट से क्लास ॲज क्लोज. ओके, याला आपण मध्ये काहीच कॉन्टेंट दिलेला नाही. बट व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट से दॅट की हा जो क्लोज नावाचा बटन आहे याची विड्थ ही मला 50 पिक्सल हवी आहे आणि हाईट ही 50 पिक्सल हवी आहे आणि याचा बॅकग्राऊंड कलर मला रेड हवा आहे आणि बॉर्डर रेडियस व्हॉट आय वॉन्ट, हाफ ऑफ इट, 25 पिक्सल. यू विल सी दॅट इट ऍक्च्युअली गिव्स दॅट सर्कल. हे आता सांगण्याची आवश्यकता नाही ते कसं होत आहे, समजताय ना? कारण मी आता डायरेक्टली डिझाईन क्रिएट करतोय. मला बॉर्डर इथे नकोय. सो आय विल जस्ट से आय डोंट वॉन्ट अ बॉर्डर. सो आय विल से बॉर्डर ॲज. यू विल सी इट्स हिअर. ओके, आपल्याला तो कुठे हवा आहे? त्या कॉर्नरला. ओके, हा. बट प्रॉब्लेम एक असा असतो बघा, आता मी याच्या अंडर एक एलिमेंट क्रिएट करेल. अजून एक एलिमेंट क्रिएट करूया. लाईक मी म्हणेल इथे फॉर्म आणि फॉर्मच्या आतमध्ये आपण एक एलिमेंट क्रिएट करूया. लाईक लेबल विल बी फुल नेम and input will be text.
where we will have the placeholder enter full name. या प्रकारे तुम्हाला फॉर्म दिसतोय, बरोबर आहे. आता मी जर याची पोझिशन रिलेटिव्ह जर केली, आता बघा काय होतं एक्झॅक्टली आपण समजून घेऊया. मला हे क्लोज बटन मूव्ह करायचंय. सो आय कॅन से पोझिशन ॲज रिलेटिव्ह. पोझिशन रिलेटिव्ह झाल्यामुळे इथे काही फरक नाही पडत आहे. बट आता जर मी असं म्हटलो दॅट आय जस्ट वॉन्ट टू मूव्ह टू राईट ॲज 20 पिक्सल, यू विल सी दॅट त्या राईट पासून तो एलिमेंट मूव्ह होतोय 20 पिक्सल. बट तो कुठून मूव्ह होतोय? जिथे त्याचा एक्झिस्टन्स आहे तिथूनच तो मूव्ह होतोय. येस ऑर नो? तर रिलेटिव्ह पोझिशन मध्ये होतं काय, की इथे आता मी असं करेल, लाईक मला लेफ्ट कडून जस्ट आय विल से की आय जस्ट वॉन्ट टू मूव्ह टू लेफ्ट लाईक 50 पिक्सल अँड राईट अँड टॉप ॲज अ 50 पिक्सल. यू विल सी दॅट की तो मूव्ह होतोय जिथे हवाय तिथे, पण त्याची एक्झिस्टिंग जी स्पेस आहे ती सोडतोय का तो? नाही. जसं आपल्या घरी पाहुणे येतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिलेटिव्ह. मग रिलेटिव्ह कुठून येतात? दुसऱ्याच्या घरून येतात का स्वतःच्या घरून येतात? स्वतःच्या. आता फॉर एन एक्झाम्पल, हा मालेगावला राहतो, असं गृहीत धरूया. ठीक आहे. हा मालेगावचा आहे, हा माझ्या घरी राहायला आला. मग हा कुठून आलाय? मालेगाववरून. हर्षल. ओके. मग आता मी काय म्हणणार आहे की हर्षल मालेगाववरून नाशिकला आलाय, नियर अबाउट 120 किलोमीटर. तो ऍक्च्युली त्याची पोझिशन कुठे आहे? त्याच्या घरापासून तो माझ्या घरी आला. तर इथे जी मुवमेंट होती तो रिलेटिव्हली त्या पोझिशन पासून मूव्ह होतोय. पण आता हर्षल जरी माझ्या घरी राहायला आला, एक दिवस, एक महिना, एक वर्ष, सिरियलच्या कॅरेक्टर सारखं जायचंच नाही, पण त्याचा एक्झिस्टिंग घर आहे का मालेगावमध्ये? मग तो कधी पण जाऊ शकतोय. तसंच इथे काय होतं, जेव्हा तुम्ही एलिमेंटला रिलेटिव्ह पोझिशन देतात, तर तो त्याची एक्झिस्टिंग स्पेस सोडत नाही. जसं आपल्या घरी पाहुणा येतो तसं. समजतंय? रितेश बेटा झोपेच नाही. हा, चल उठ, या इथं उभा राहा 2 मिनिटं. हा, आता काय होणार, जर मी रिलेटिव्ह पोझिशनला कमेंट केलं, तर तुम्हाला माहिती आहे पोझिशन बाय डिफॉल्ट काय असते? स्टॅटिक. तर ती मूव्हच होत नाही, कारण पोझिशन डिफॉल्ट स्टॅटिक असते. स्टॅटिक पोझिशनने एलिमेंट मूव्ह होऊ शकत नाही. मग आता हा इश्यू जर रिझॉल्व्ह करायचा आहे, तर यासाठी आपण काय करू शकतोय? वी कॅन यूज अ पोझिशन कॉल्ड ॲज अ ॲब्सोल्यूट. काय करू शकतोय आपण? ॲब्सोल्यूट. बघा, ॲब्सोल्यूट पोझिशन सेट केल्याबरोबर बघा, त्याची जी एक्झिस्टिंग स्पेस होती ती निघून गेली आणि आपलं जे लेबल आणि इनपुट बॉक्स होतं ते त्याच्या बॅकग्राऊंडला आलंय. म्हणजे आता कसं झालं, हर्षल सपोज मालेगावला राहत होता आणि त्याने मालेगावची जमीन विकली, घर पण विकलं आणि तो डायरेक्ट नाशिकमध्ये आला, माझ्या शेजारी राहायला. मग आता अशा केसमध्ये हर्षलचं आता काही पोझिशन आहे का मालेगावमध्ये? नो. ही इज ॲब्सोल्यूट. किंवा असं म्हणू शकतोय आपण की हर्षलने जमीन विकली, पण आता तो कुठे पण मूव्ह करू शकतो इंडियामध्ये, कारण त्याच्याकडे इंडियन सिटिझनशिप आहे. येस ऑर नो? तर अशा केसमध्ये काय होतं, हा एलिमेंट आता फ्री स्पेसमध्ये मूव्ह होतोय, कारण तो ऍब्सोल्यूट झालेला आहे. काय, आता तो एलिमेंट ऍब्सोल्यूट झाला, त्यामुळे तो फ्री स्पेसमध्ये मूव्ह होऊ शकतोय. सो लेट से मी त्याला म्हटलो की टॉप ऑफ झिरो, टॉप ऑफ झिरो. तर बघा तो कुठे जातोय, त्याच्या पॅरेंटला सोडून तो डायरेक्टली कुठे गेला? डायरेक्ट टॉपला गेला. आणि मला सांगा, HTML मध्ये जे आपल्याला दिसतं ते बॉडी एलिमेंट असते, म्हणजे बॉडी एलिमेंट प्रायमरी एलिमेंट असतो. तर हा कोणाला जाऊन स्टिक झाला? आता बॉडीला जाऊन स्टिक झाला. ओके. पण आपल्याला असं हवंय का? नाही. मला तो या कॉर्नर मध्ये हवाय, बरोबर की नाही? राईट टॉप कॉर्नर मध्ये आपल्याला तो हवाय. मग आता क्वेश्चन असा आहे की जर तुम्हाला राईट टॉप कॉर्नर मध्ये हवाय, तर त्याला आपण कशा प्रकारे ऑपरेट करू शकतोय? सपोज मी जर म्हटलो राईट टॉप, चला याने एक आन्सर दिलं, इथे मी म्हणेल राईट ऑफ झिरो. तर काय होणार आहे, तो राईट ऑफ झिरो म्हणजे तो तिकडे जाणार. आपल्याला कंट्रोल करायचंय ना त्याला. जसा हर्षल कुठे पण भटकायला लागला, आता पैसे आलेले, तर त्याला वाटतं की आता तो मोदींच्या शेजारी राहणार किंवा अंबानीच्या शेजारी. पण आपल्याला तसं आपल्याला सांगायचंय, बेटा तुझे पाहुणे नाशिकमध्ये आणि तू नाशिक जिल्ह्यामध्ये,
मालेगाव कुठे आलं? नाशिक जिल्ह्यात आलं. तू नाशिक जिल्ह्यातच राहा. तर अशा केसमध्ये आपल्याला त्याला काय करावं लागतं, या केसमध्ये याचा जो पॅरेंट आहे, जिथे आपल्याला त्याला स्टक करायचंय, त्याची पोझिशन आपल्याला रिलेटिव्ह करावी लागते. काय करावी लागते? रिलेटिव्ह करावी लागते. आता या क्लोजचा पॅरेंट कोण आहे? लॉग इन फॉर्म. तर इथे मी जाणार आणि म्हणणार लॉग इन फॉर्मला पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह. तो ऑटोमॅटिक त्या पोझिशनला तिथे जाऊन स्टक होणार. आता त्याचा राईट टॉप कॉर्नर म्हणजे त्याच्या पॅरेंटची पोझिशन. पण जर पॅरेंटला पोझिशनच नसेल तर तो ग्रँड पॅरेंट, त्याचा वरचा पॅरेंट असा शोधत शोधत बॉडी एलिमेंट पर्यंत जातो. समजलंय का? तो डायरेक्टली बॉडी एलिमेंट पर्यंत जातो. अँड दॅट इज व्हॉट द थिंग इज. बट अशी हवी का आपल्याला ते? नको आहे. आपल्याला एक्झॅक्टली कॉर्नर हवाय. मला सांगा, आपण याची ना साईज थोडीशी कमी करूया. कारण तो इमेज जास्तच 30 पिक्सल. छोटी साईज प्रॉपर दिसते. नाउ व्हॉट आय वॉन्ट, मला हा एक्झॅक्टली कॉर्नर मध्ये हवाय. तर आपल्याला काय करावं लागेल, याला हाफ वरती मूव्ह करावं लागेल आणि मायनस हाफ राईटला मूव्ह करावं लागेल. तर आता टोटल साईज किती विड्थची आणि हाईट 30%. सो मी म्हणेल -15 पिक्सल वरती शिफ्ट हो आणि -15 पिक्सल राईटला शिफ्ट हो. तर अशा केसमध्ये तो राईट टॉप कॉर्नरला जाईल बघा. ओके. बट बॉर्डर त्याला द्यावा लागेल आपल्याला, किंवा बॉक्स शॅडो आपण देऊ शकतोय त्याला, लाईक 0.05 पिक्सल 0 and last will be white color. Now it gives the precise out. का केला असं आपण मायनस मायनस मध्ये? कारण तो एलिमेंट आपल्याला त्या बॉक्सच्या बाहेर न्यायचा होता वरती. मग त्याची जी ऍक्च्युअल साईज होती त्याच्या हाफ आपण त्याला वरती नेला आणि परत राईटला मला हाफ मूव्ह करायचा होता. सो तो एक्झॅक्ट त्या पॉइंट वरती जाईल बघा. हाफ, एक्झॅक्ट हाफ आहे. मी जर याला ट्रान्सपरंट कलर जर दिला, तुम्हाला याचा बॅक दिसेल बघा. दिसतो का एक्झॅक्ट हाफ? बरोबर आहे ना? त्यामुळे आपण त्याला त्या वेळेने दिला. सो नाव यू विल सी इट जस्ट वर्क्स गुड. ओके. इथपर्यंत काय क्वेश्चन? याला अजून आपण एक ड्रॅमॅटिकल लुक देऊ शकतोय. इथे आपण बॉर्डर जर मी ब्लॅक घेतली, बॉर्डर विल बी 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक आणि इथे सेम मी व्हाईट कलर घेईल, पण इथे मी लिहिल इनसेट. इनसेटने काय होतं, तो आतून पण कलर क्रिएट करेल. बघा एक इफेक्ट क्रिएट होतोय, दिसतोय का बघा? आतून पण व्हाईट कलर आलाय. मी जर अजून जर त्याला आतून व्हाईट कलर जर दिला, लाईक मी जर म्हटलं की नाही मला अजून 10 पिक्सल हवाय, तर तो अजून एक ड्रॅमॅटिकल लुक देईल. आणि इथे मी जर हा कलर जर काढला, तर तो असा लुक देईल तुम्हाला, एक छोटासा एक वेगळा लुक मिळतो. ओके, इट विल जस्ट गिव्ह अ ब्लर ड्रॅमॅटिकल इफेक्ट, but I don't like it much more. So one more thing, what we can do, instead of using shadows, we can use border. But here I will just say white color. Still it looks perfect. आणि त्याचबरोबर मी काय करेल, याला म्हणेल होवर, सॉरी, जस्ट आय विल से कर्सर ॲज अ पॉइंटर. तर बघा माऊस नेल्यानंतर आता मला तो पॉइंटर देतोय. ओके. तर ऍब्सोल्यूट काय होतं, ऍब्सोल्यूट मध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या एलिमेंटला ऍब्सोल्यूट पोझिशन सेट करता, तेव्हा काय होतं, तो एलिमेंट डायरेक्टली बॉडी जाऊन स्टक होतो. मग तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला कंट्रोल करू शकताय. तुम्हाला हवा असेल तर तो त्याच्या पॅरेंटला जाऊन स्टक होईल. आता याच्या केसमध्ये पॅरेंट कोण होता? हा व्हाईट बॉक्स त्याचा पॅरेंट आहे. मग आपण त्या व्हाईट बॉक्सला पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह सेट केली आणि जशी रिलेटिव्ह सेट केली तसा तो वर्क होण्यास सुरुवात होईल. समजलंय? तर एक लक्षात घ्या, फिक्स पोझिशन प्रत्येक वेळेस व्ह्यू पोर्टला कनेक्ट होते. कुठे कनेक्ट होते? व्ह्यू पोर्टला. पण ऍब्सोल्यूट जो असतो तो बॉडी एलिमेंटला जाऊन कनेक्ट होतो.
व्ह्यूपोर्ट म्हणजे हे जे दिसतंय ना स्क्रीन ते, हे जे स्क्रीन दिसते ना ती स्क्रीन, या टॉप पासून तर बॉटम पर्यंत. ओके, आणि लेफ्ट पासून तर राईट पर्यंत, त्याला व्ह्यूपोर्ट म्हणतात. येत आहे लक्षात? याला प्रॅक्टिस करून बघा. Fine. So now guys, we are going to create a menu bar. What is our next agenda? To create a menu bar. Okay. आता हा कॉन्टेंट मला हाईड करावा लागेल. नंतर आपण हा फॉर्म डिझाईन करणार आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. ओके. अँड वी आर गोइंग टू ऍड अॅनिमेशन ऑल्सो टू इट. सो आता हा फॉर्म आपण नंतर डिझाईन करूया. बट मला जर हे हाईड करायचं असेल, शो नाही करायचे, सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल गो टू दी VS Code. So let's open the VS Code over here. Okay, and to this VS Code, what we will do, या VS Code मध्ये जिथे आपण रजिस्ट्रेशन पॉपअप मध्ये डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स दिलेलं आहे, तिथे त्याला काय करणार, नन. काय करणार आहे आपण, नन. सो व्हॉट विल हॅपन ड्यू टू दिस, just I will open this one with live server. So now if I refresh, बघा तो हाईड झालाय. ओके, तर डिस्प्ले ॲज ननने काय होतं, तो UI हाईड होऊन जातो. काय होतो, हाईड. बघा इथे परत मी डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स यूज करेन, परत तो शो होईल. पण जर मी त्याला म्हटलो की मला नन हवाय, तर तो हाईड होऊन जातो. आणि वेबसाईट असंच करतात, जेव्हा तुम्ही क्लोज बटनवरती क्लिक करता, ते डिस्प्ले ॲज अ नन करत असतात. त्याने काय होतं, तो कंटेंट हाईड होऊन जातो. मग आता परत शो करायला आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आपल्याला जावा स्क्रिप्टचा यूज करावा लागेल. व्हॉट वी नीड टू यूज, अ जावा स्क्रिप्ट. आता जावा स्क्रिप्टचा यूज करून खूप सारे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकताय. वी विल सी दॅट वन, बट ॲज वी विल मूव्ह फॉरवर्ड देन वी विल सी इट. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. नाव लेट्स डिझाईन दिस मेनू बार. या मेनू बारला आता आपण डिझाईन करूया. ओके, सो फॉर दिस द व्हेरी फर्स्ट थिंग व्हॉट आय विल डू, इथे मी जी हेडरला हाईट दिलेली होती, ही हाईट आता मी रिमूव्ह करेन. बट मला फुटरला ती हाईट तशीच हवी. सो व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट से दॅट मेन फुटर मस्ट हॅव अ हाईट ॲज इट इज. बट हेडरला हाईट नकोय, कारण हेडरमध्ये आपण एक सब मेनू क्रिएट करणार आहे. व्हॉट आय विल डू, I will create a sub menu. So just I will say header. आणि या हेडर मध्ये आपण एक स्पॅन टॅग घेऊया, जिथे मी म्हणेल ब्रँड. नेक्स्ट विल बी अ अनऑर्डर लिस्ट in which I will have li, in which we will have anchor tag. Hash I will say home. काय म्हणेल मी ते, होम. आणि याचे आपण मल्टिपल रिप्लिकाच क्रिएट करूया. सो हियर आय विल जस्ट से टीम. ओके, ऑफिस, कॉन्टॅक्ट, sorry, team, projects, contact, and about us. You will able to see that it actually gives that menu bar to you. दिसतोय मेनू बार. आता मला काय करायचंय, इथे हा लेफ्टला हवाय मला पूर्ण, आणि हा मेनू मला सेंटरला हवाय. कसा हवाय आपल्याला, एक सेंटरला हवाय. आणि ब्रँड कुठे हवाय, ब्रँड कुठे हवाय, लेफ्टला हवाय. तर कसं करू शकतोय आपण, चला याला समजून घेऊया. ओके, तुम्ही इथे पहिलं तर डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स यूज करा. व्हॉट यू विल यूज, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. सो जस्ट आय विल से मेन हेडर मध्ये डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स यूज करायचा. ओके, काय यूज करायचं आहे, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. बरोबर. आता मला काय करायचंय, हा सेंटरला हवाय.
कुठे हवाय आपल्याला? सेंटरला. सो इफ आय ट्राय टू यूज जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर, इट वोंट वर्क. ते असं वर्क होणार नाही. हे तर क्लिअर आहे. इज इट क्लिअर? आता क्वेश्चन असा गेला, मूव कसं करायचं? अजून काही? याला आपण असं करू शकतोय. इथे मी म्हणेन, हा जो माझा हेडर आहे यामध्ये हा स्पॅन टॅग आहे, बरोबर? सो याला मी क्लास ऍड करेल ऍज अ ब्रँड. व्हॉट आय विल ऍड? ऍज अ ब्रँड. अँड देन आय विल से की हा ब्रँड मला पोझिशन ऍज अ ऍब्सोल्यूट हवा आहे. कसा हवाय? ऍब्सोल्यूट. आणि याच्या पॅरेंटला काय करूया आपण? पोझिशन ऍज अ रिलेटिव्ह. Let's save it, and then I will say that what I want, left to 0. होतंय रन जसं आपल्याला हवंय तसं. नाव what we can do the next, just मी म्हणेल की हा एक अनऑर्डर लिस्ट आहे, सो आय विल जस्ट से अ क्लास एज अ मेन्यू. अँड नाव आय विल टार्गेट सम लॉजिक. सो इथे बॉटमला मी म्हणेल की हा एक मेनू आहे ज्याची मला लिस्ट स्टाईल नन हवी आहे, पॅडिंग ॲज अ 0 हवी आहे, ओके, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स हवा आहे. लेट्स सेव्ह इट. So you will see it shows something like this. फिक्स नाही ना रे तो बाळ. तुमचा पॅरेंट जर मूव्ह होतोय, ऍब्सोल्यूटचं कसं असतं, तो त्याच्या पॅरेंट सोबत मूव्ह होतो. येस. जसं तुम्ही तुमच्या फॅमिलीला ऍब्सोल्यूट आहे. तुमची फॅमिली जर पुण्याला गेली तर तुम्ही पुण्याला जाल. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? याच्यापेक्षा बेस्ट सांगतो, लग्न झाल्यानंतर तुमचं बायको होणार आहे, तर ते ऍब्सोल्यूट आहे. तुम्ही जिथे मूव्ह होणार, तुमची बायको तुमच्यासोबत मूव्ह होणार. येस ऑर नो? आता हा तर कॉन्सेप्ट ओरिजिनल आहे ना. मी नाशिकला मूव्ह झालोय, माझी फॅमिली म्हणजे माझी पूर्ण फॅमिली इकडे शिफ्ट झालेली. वाय? ड्यू टू दिस पार्ट. सो इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. ॲब्सोल्यूटची व्याख्या अशीच आहे की ती त्याच्या पॅरेंट सोबतच राहतो कायम तो एलिमेंट. जसा त्याचा पॅरेंट मूव्ह होईल तसा त्याची मुवमेंट होत असते. तर इथे पॅरेंट स्क्रोल आहे, तर तो स्क्रोल होतोय. याच्या आधी त्याचा पॅरेंट कसा होता? रिलेटिव्हच होता, पण त्या रिलेटिव्हचा पॅरेंट फिक्स होता, त्यामुळे ते स्क्रोल होतच नव्हता. येस ऑर नो? दॅट इज व्हॉट द कन्सर्न इज. नाव आय विल से दॅट दिस header will have padding as 1 rem. Okay, it will have padding as 1 rem. But here is a problem. Problem is that हा 1 rem ने मूव्ह होणार नाही. याचं रिझन असं आहे, कारण आपण याला ऍब्सोल्यूट दिलेली. ऍब्सोल्यूट दिल्यामुळे तो पॅरेंटला ओबे नाही करणार. तो म्हणेल की लेफ्टला स्टक व्हायचंय तर लेफ्टलाच. सो व्हॉट वी कॅन डू, आय कॅन से फ्रॉम लेफ्ट 1 rem. Now it will move. Okay, from left to rem, it will move. Now I can just say font size as 2.5 rem. इन्क्रीज झाला. हा एक क्रिटिकल इश्यू तयार होतो ज्यावेळेस तुम्ही पोझिशन यूज करताय तेव्हा. तो त्याच्या पॅरेंटला प्रॉपरली फॉलो करत नाही. म्हणजे फॉलो करतोय, बट जर स्पेस क्रिएट झाली तर इथे तो मॅपअप करत नाही, कारण तो पॅरेंटला फॉलो करत नाहीये तिथे. कोणत्या स्पेसमध्ये? स्पेस मॅनेजमेंटमध्ये. हा एक कन्सर्न राहतो. त्यामुळे याला आपल्याला थोडंसं मॅपिंग करावं लागतं. सो व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट से फ्रॉम टॉप आय जस्ट वॉन्ट इट 0. नाव इट विल वर्क परफेक्टली. कारण टॉपला पॅडिंग आहे, ती पॅडिंग फॉलो करेल तो, टॉपची पॅडिंग. बट लेफ्ट अँड राईटची पॅडिंग तो फॉलो करणार नाही. समजलंय? लेट्स ब्रिंग दिस ॲज
Yeah, keep it. Let's keep it as it. So now I will just say font weight as bold. It will be a bold. आणि आता या मेनू बारला आपण डिझाईन करू शकतोय. तर इथे मी काय म्हणेल, प्रत्येक मेनू बारचा जो एल आहे हे आपण डिझाईन केलेले ऑलरेडी, राईट? तर प्रत्येक मेनूच्या अंडर एक एल आहे. We will just say margin left, right, top, bottom 0 pixel, but left, right 1 rem. There will be space in between. The next will be, I will just say text decoration. I don't want it. So what we will say? But this text decoration is assigned to anchor element. So just I will say that menu will have li, li will have anchor, and it must have text decoration as none. By default, I just want a background color as brown. Sorry, a color as brown. And you will see it just looks perfect. We can increase the font also, like font size as 1.5 rem. Okay, we will just keep it up with 1 rem only. Yeah, and you will see it looks perfect. But it is suggested की तुम्ही जेव्हा हे UI create करताय, don't use absolutes much more. Absolute जास्त use करू नका. Okay, be possessive with that. मग आता क्वेश्चन असा आहे, जर ऍब्सोल्यूट यूज करायचं नाहीये, जर ऍब्सोल्यूट यूज करायचंच नाहीये, मग हा कंटेंट एक्झॅक्टली आपल्याला राईटला आणता येईल का, लेफ्टला? कसा आणाल मग आता, जर ऍब्सोल्यूट यूजच नाही करायचं? जस्टिफाय लेफ्ट केलं तर हा सेंटरला येणार नाही, हा सेंटरला नाही येणार. स्पॅन टॅग जरी असेल, समजून घ्या, इथे कॉन्सेप्ट समजून घ्या. या हेडरचे 2च चाइल्ड आहे, त्याला 3 चाइल्ड आहे का? हा मेनू सेंटरला केव्हा येऊ शकतो, जेव्हा त्याला 3रा चाइल्ड असेल. पण इथे किती चाइल्ड आहे? 2 चाइल्ड. हा आपला प्रॉब्लेम. मेन सेक्शन असं म्हणताय तुम्ही, इथे असं एक एम्प्टी सेक्शन बनवायचं आणि मग त्याला विड्थ द्यायची. हे पॉसिबल, हे पॉसिबल. आता तुम्हाला समजलंय कसं इम्प्लिमेंट करायचं. जर तुम्ही 3रा एलिमेंट जर क्रिएट केला आणि या तिघांना जर तुम्ही त्याला स्पेस जर दिली प्रॉपर, तर हे पॉसिबल. ओके, तर ते लेफ्ट राईट बरोबर मॅप होतील जसे हवे तसे. यू कॅन ट्राय दिस लॉजिक, देर इज नो प्रॉब्लेम इन इट. समजलं? बट वी विल नॉट यूज, कारण मला इथे पोझिशन्स तुम्हाला मेन शिकवायचे आहे. त्यामुळे आता असा विचार करा की हे जे प्रोजेक्ट आहे, यामध्ये तुमच्याकडे 3 प्रोजेक्ट आहे, PHP, जावा आणि पायथन. ओके, PHP, जावा, पायथन आणि जावास्क्रिप्ट, असे किती प्रोजेक्ट आहेत तुमच्याकडे? 3 प्रोजेक्ट आहे. मग मला जर सबलिस्ट जर शो करायचे असेल, तर प्रोजेक्टच्या अंडर जिथे हा अँकर टॅग आहे बघा, सबलिस्ट कशी असते, या एलआयच्या मध्ये तुम्ही एक अनऑर्डर लिस्ट क्रिएट करा, यामध्ये एलआय आणि अँकर टॅग ऍड करा, आणि इथे लाईक इथे आपण नेम देऊया जावा. ओके, then I will just say the more, like PHP, then Python, then JavaScript. You will see it looks something like this. बट तुम्ही असे मेनूज डायरेक्टली बघता का? सब मेनू कधी कसे असतात? ते होवर केल्यानंतर ते दिसतात, म्हणजे बाय डिफॉल्ट हिडन असतात.
मग चला आता आपण सब मेनू क्रिएट करूया. हा सब मेनू कसा क्रिएट करायचा? तर पहिली स्टेप आहे, या अनऑर्डर लिस्टला मी म्हणेल क्लास सब मेनू. काय म्हणेल? सब मेनू. आणि या सब मेनूला आता आपण थोडं टार्गेट करूया. सो मी इथे म्हणेल टेक्स्ट डेकोरेशन, सॉरी, लिस्ट स्टाईल ॲज नन अँड पॅडिंग ॲज 0. तर बाय डिफॉल्ट बघा ते सर्व स्टार्टिंगला आले. मला काय करायचंय, या सब मेनूला, हा जो सब मेनू आहे, मला याच्या आतमधला जो अँकर टॅग आहे, एल मध्ये जो अँकर टॅग आहे, त्याचं टेक्स्ट डेकोरेशन काय करायचंय, ते पण रिमूव्ह झालं. आता मला काय करायचंय, प्रत्येक एल आयच्या सराउंडिंगला एक बॉक्स क्रिएट करायचा आहे. काय क्रिएट करायचं आहे? बॉक्स. सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल से दॅट की प्रत्येक सब मेनू मध्ये एल आय असेल आणि या एल आयला आपण बॉर्डर ऍड करूया. 1 पिक्सल सॉलिड ब्राऊन अँड लेट्स सेव्ह इट. तर इथे तुम्ही बघाल की मेनूची एक लिस्ट क्रिएट झालेली आहे. चला याला पॅडिंग पण ऍड करूया. सो आय विल जस्ट से पॅडिंग ऑफ 1 पिक्सल, सॉरी 1 रेम. तर टॉप बॉटम मी 1 रेम म्हणेल अँड लेफ्ट राईट 1.5 रेम. थोडी जास्तच झाली. सो लेट्स मेक इट 0.5 रेम. या इट लुक्स बेटर. ओके. बट आता प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा मी हा सब मेनू क्रिएट करतोय, हा सब मेनू क्रिएट केल्यामुळे इथे अनवॉन्टेड स्पेस क्रिएट होती, राईट? सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से दॅट की हा सब मेनू पोझिशन ॲज अ ॲब्सोल्यूट हवाय. तर ती जागा निघून गेली. ओके. अँड व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल से की ह्या एल आयला बॅकग्राऊंड कलर ॲज अ व्हाईट हवाय. So you can see it looks perfect now. Okay, let's add to, just I will say की ह्या सब मेनू लेफ्ट 0 पाहिजे. मग what I want, लेफ्ट 0. तर तो डायरेक्टली इथे गेला. तो कोणाला स्टक पाहिजे? प्रोजेक्टला. बरोबर की नाही? बरोबर ना? सो त्या प्रोजेक्टला तो स्टक हवाय. तर तो प्रोजेक्ट कशाच्या अंडर आहे? एल आयच्या अंडर. अँकर टॅग नाही. बघा इथे जर नीट बघितलं तर मेनू कोणाचा चाइल्ड आहे? सब मेनू या एल आयचा. सो मी म्हणेल हा एल आय पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह हवा आहे. ओके. कसा हवाय? पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह. बट आपल्याला डायरेक्टली तो हवाय का? नाही. सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल से दॅट हा मेनू जो आहे सब मेनू, बाय डिफॉल्ट मी याला म्हणेल डिस्प्ले ॲज अ नन. तर हा हाईड झाला. बट आता आपल्याला कसं करायचंय, जेव्हा मी यावरती माऊस आणेल तेव्हा तो शो झाला पाहिजे. बरोबर ना? मग आता माऊस या एल आय वरती होवर होणार आहे, तेव्हा आपल्याला हा सब मेनू शो करायचा आहे. तर आपण या प्रकारे कोड लिहू शकतोय की जेव्हा मेनूच्या आतमध्ये जो एल आय आहे त्याला जेव्हा होवर इफेक्ट असेल. कोणता इफेक्ट? होवर. हा होवर काय आहे? याला म्हणतात सुडो क्लास. काय म्हणतात? जे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ॲनिमेशन आपण नंतर घेणार. बट वी आर गोइंग टू कंप्लीट दी सुडो क्लास फर्स्ट. तर हा एक सुडो क्लास आहे. सुडो क्लास म्हणजे काय होतं? एक स्टेट क्रिएट होती. बघा मी माऊस तिथे वरती नेतोय तर ती होवर स्टेट आहे. कोणती स्टेट आहे? होवर स्टेट. जसा हा माऊस आहे, हा माऊस जर माझ्या हातावरती येतो इथे, तर ही कोणती झाली आता? होवर स्टेट. मग होवर स्टेट आल्यानंतर याचा जो सब मेनू आहे, याचा चाइल्ड कोण आहे? सब मेनू. बघा म्हणजे एल आय वरती होवर झाला
का त्याचा जो चाइल्ड आहे सब मेनू त्याची आपल्याला डिस्प्लेची व्हॅल्यू फ्लेक्स करायची. काय करायची? सो इफ आय सेव्ह इट, यू विल सी इट इज इन वन रो. कारण फ्लेक्स केलेलं आपल्याला असं नको एका रो मध्ये हवंय ना. सो मी ते म्हणेल फ्लेक्स डिरेक्शन ॲज अँड इट वॉज. आता सपोज कॉन्टॅक्टस मध्ये आता याच पर्टिक्युलर कंपनीचं सपोज उत्तीर्ण आहे, कोड्रिफ्ट आहे. कोड्रिफ्टच्या 2 ब्रांचेस आहेत, एक नाशिकमध्ये आणि एक अकोल्यामध्ये. मग मला जर कॉन्टॅक्ट 2 दाखवायचे असतील तर या केसमध्ये मी काय करेल आता, फक्त हा सब मेनू तुम्ही ॲज इट इज कॉपी करा. कॉन्टॅक्टमध्ये अँकर टॅगच्या नंतर याला पेस्ट करा आणि फक्त तुम्हाला जे हवंय ते या एल मध्ये टाईप करा. जसं मी इथे म्हणेल नाशिक अँड अकोला. You will see it will give me Nashik and Akola. म्हणजे एकदा जर सब मेनू डिझाइन केला तर परत परत डिझाइन करण्याची आवश्यकता आहे का? नाही. तुम्हाला फक्त तो जो पॅटर्न आहे तो फॉलो करायचा आहे. सपोज टीम आहे. माझ्याकडे सपोज 2 टीम आहे. टीम ए आणि टीम बी. परत मी काय करेल? इथून सब मेनू कॉपी करेल. टीम सेक्शनमध्ये जाईल. या टीम सेक्शनच्या अँकर टॅगच्या नंतर पेस्ट करेल आणि इथे मी म्हणेल टीम डॅश 1 अँड टीम डॅश 2. You will see now, here is a problem. आता इथे बघा, इथे सर्व प्रॉपर होत आहे, बट ही टीम दिसत आहे का व्यवस्थित? हे कसे हवे आपल्याला? एका रो मध्ये हवे. असा इश्यू तुम्हाला येऊ शकतोय. सो टू टॅकल दिस इश्यू वी हॅव वन प्रॉपर्टी जी आपण सब मेनूच्या एल मध्ये ऍड करणार आहे, ज्याला म्हणतात व्हाईट स्पेसिंग, व्हाईट स्पेस ॲज नो रॅप. व्हाईट स्पेस ॲज नो रॅप. आता बघा, परफेक्ट वर्क होत आहे. इव्हन मी यावरती पण माऊस मूव्ह करू शकतोय आणि माऊस मूव्ह केल्यानंतर तुम्ही इफेक्ट पण क्रिएट करू शकता. कसा? चला तो पण क्रिएट करूया. तर मी ते म्हणेल सब मेनूच्या जेव्हा आपण एल वरती होवर करूया तेव्हा काय करणार आहे, हा जो बॉर्डरचा कलर आहे तो मला बॅकग्राऊंड कलर हवा आहे आणि जो कलर आहे तो मला व्हाईट हवा आहे. म्हणजे सब मेनूच्या एल वरती जेव्हा आपण माऊस नेणार तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड कलर काय होणार आणि फ्रंट कलर काय होणार? व्हाईट. राईट? येस. सो नाव वी विल जस्ट मूव्ह टू इट. बट बघा प्रॉब्लेम असा आहे, तो अँकरचा व्हाईट कलर आहे. सो मी इथे अजून एक टार्गेट घेईन. जेव्हा मी एल वरती होवर करेल त्याच्या आतमधला अँकरचा जो कलर आहे हा व्हाईट पाहिजे. हा ठीक आहे, परफेक्ट चाइल्ड आहे म्हणजे तो. जर मी ग्रेटर दॅन साईन नाही दिली तर तो त्याचा सबसिक्वेंट चाइल्ड पण असतो. अँड यू विल सी ते सर्वांना इफेक्ट होत आहे. ओके. पण आता मला सांगा, इथे समजतंय का तुम्हाला सब मेनू आहे का नाही? नाही का? ॲरो पाहिजे, राईट? सो नाव हिअर व्हॉट यू कॅन डू, वी कॅन यूज फॉन्ट ऑसम, राईट? सो जस्ट मी फॉन्ट ऑसम सर्च करेल. जस्ट आय विल से CDNJS फॉन्ट ऑसम. तर इथून आपण 4.7.0 मी जस्ट टॅग कॉपी करेल. वी विल गो टू द कोड अँड ऑन द व्हेरी टॉप जस्ट आय विल पेस्ट इट. आणि इथे मी काय करेल, एक अँकर टॅग सॉरी एक आयकॉन हवाय आपल्याला. आयकॉन कसा हवाय? जस्ट मी इथे डाऊन टाईप करेल. डाऊन तर बघा डाऊनचे खूप सारे एरो आहे.
हा चालेल. लेट्स क्लिक इट, लेट्स कॉपी इट, आणि जिथे आपला अँकर टॅग आहे बघा, इथे अँकर टॅग आहे ना, टीम बे बघा, टीमच्या आतमध्ये काय आहे, अँकर टॅग. जस्ट आपण पेस्ट करून देणार. त्यानंतर प्रोजेक्टच्या मध्ये पण अँकर टॅगच्या आतमध्ये पेस्ट करणार, आणि जिथे कॉन्टॅक्ट आहे तिथे पण पेस्ट करणार. यू विल सी इट शोज दॅट आयकॉन. आता तुम्हाला असं हवं असेल की जेव्हा मी होर करेल तेव्हा तो रिव्हर्स फिरला पाहिजे, ते आपण अॅनिमेशन मध्ये करणार. ओके, कारण अॅनिमेशन मध्ये तुम्हाला त्याला रिव्हर्स अॅनिमेशन मिळत आहे. समजलं की पोझिशन या सीएसएस मध्ये किती महत्वाचे असतात. तुम्ही डिझाईन खूप प्रिसाइजली करू शकताय. ओके, सीएसएसच्या ज्यावेळेस तुम्ही पोझिशन यूज करता त्यांना, अँड इट्स व्हेरी वर्दी टू यूज इट. तर वेबसाईटमध्ये सब मेनू क्रिएट करणं असं काही मॅजिकल पार्ट नाहीये. त्याला तुम्हाला सब मेनूसाठी पोझिशन्सच्या प्रॉपर्टी समजल्या पाहिजे. पोझिशनच्या प्रॉपर्टी खूप ठिकाणी यूज होतात, बट दिस इज द वन ऑफ द वे वेअर वी यूज इट. ओके, तर आपण हे पण बघितलं की पोझिशन मध्ये फिक्सचा यूज करून तुम्ही एक फ्रंट पेजला पॉपअप आणू शकताय. ओके, क्लोज बटनसाठी ऍब्सोल्यूट यूज करू शकताय. स्टिकी पण आपण यूज करू शकतोय स्क्रोलिंग थांबवण्यासाठी. आता हे स्क्रोल होत आहे ना, तर इथे मी काय म्हणेल, जस्ट आय कॅन से की माझा जो हेडर आहे, कुठे आहे तो हेडर, वरती टॉपला. ओके, इथे आपण पोझिशन रिलेटिव्ह न करता मी जस्ट म्हणेल पोझिशन स्टिकी हवी, तरी तुमचं ऍब्सोल्यूट वर्क होतं. कारण ऍब्सोल्यूटला पॅरेंट, रिलेटिव्ह, फिक्स्ड, स्टिकी आणि ऍब्सोल्यूट कोणता तरी एक हवा असतो. आणि मी जस्ट म्हणेल टॉप ऑफ 0. व्हॉट विल हॅपन, जस्ट चेक इट. समथिंग इज गोइंग रॉंग. पॅडिंगचा इफेक्ट नाही येतो. नाही, ऍक्च्युली तो त्या पॅडिंगचा इश्यू आहे, पण पॅडिंग ऍक्च्युली वर्किंग. इट्स सो लेट्स से मी ते पॅडिंग नन करतो. तसा प्रॉब्लेम नाही येतो. प्रॉब्लेम हा आहे की हे जे हेडर आपण डिझाईन केलंय, हे हेडर या सेक्शनच्या आतमध्ये, तर ते हेडर सेपरेट हवंय, सेक्शन मध्ये नकोय. नाही, हेडरला आपण हाईट नाही दिलेली. हाईट कुठे हेडर, नो. ऍक्च्युली ही माझ्या मते ऍब्सोल्यूट मुळे इश्यू जनरेट करतोय.
हा ओके. नाही ऍक्च्युली काय झालं होतं, माझ्याकडून हे झूम झालं होतं थोडंसं. ओके. सो UI बरोबर आहे आपला. माझ्याकडूनच झूम झालं होतं कॉन्टेंट. लेट्स कीप इट हेडर आउटसाइड ओनली. से इट वर्क्स. ऍक्च्युली झूम झालेला होता थोडासा, त्यामुळे ते या प्रकारे होतं. ओके. फाईन. सो इट वर्क्स राईट. हे वर्क होत आहे. सो या प्रकारे तुम्ही एक UI इम्प्लिमेंट करू शकता. सब मेनू. समजलंय? सो पोझिशन्स या तुम्ही जेव्हा CSS मध्ये इम्प्लिमेंट कराल, तेव्हा थोडं कॉन्शियस राहायचंय की त्याचा पॅरेंट कोण आहे. नाहीतर तुम्ही UI तर क्रिएट करताय, पण एलिमेंटच गायब होऊन जातो. कारण तुम्ही त्याच्या पॅरेंटला जर प्रॉपरली मॅपअप नाही केलं तर इश्यू येतो. त्यामुळे हे लेक्चर जेव्हा मी अप करेल, पहिले हे लेक्चर पूर्ण बघा आणि मग CSS ची ऍब्सोल्यूट पार्ट इम्प्लिमेंट करा. समजलंय? समर्थ बेटा, रितेश, हरीश, पाटील. पाटीलला खूप टेन्शन आलंय आता. पाटील हा फक्त सध्या आता ट्रेलर पकडा. पण याचा एक चांगली गोष्ट अशी आहे या सेशनच्या, की तुमचं टेल्डविन पण होणार आहे. सो जर तुम्हाला वाटलं की UI मला डिझाईन करण्याला खूप प्रॉब्लेम येतोय, यू कॅन यूज दॅट फ्रेमवर्क, जे मी ऍक्च्युअल सजेस्ट करेन. बट टेल्डविन फ्रेमवर्क लर्न करण्यासाठी तुम्हाला हे येणं आवश्यक आहे. कारण टेल्डविन इज अ कस्टमाइज फ्रेमवर्क. तिथे लॉजिक स्वतः बिल्ड करावं लागतं. ते रेडीमेड देतं, पण रेडीमेडचे लिमिटेशन्स. ओके. काय ड्रॉ करतोय बेटा? सही करतोय का? चेक आणलाय? हा, आपण लेफ्टी म्हणजे काही पण नाही सही मारायची राहत लगे. काय बात करतो? मी जर अजून सही जर बघितली तुझी तर दाखव इकडे नोट. तो घाबरला होता. ठीक आहे.